आज सकाळी सकाळी रानात निघालो होतो आणि आपला नांद्या कुठं दमाने चालतो वय नुसता आवाज दिला तरी बंगाबंग पळत सुटतो. आणि आज रानात फक्त मका आणायला आलो होतो. ते रान लई लवकरात लवकर मोकळं करायचं आहे, कारण पुढचे पिकं परत लेट नाही झाले पाहिजे. मेहनत एकदम ओकेमध्ये झाली पाहिजे. त्याच्यामुळे फक्त आज मकाच न्यायची होती जास्त. मग काय सपासप मका तोडायला घेतली आणि अशी उलटी पडलेली मका तोडायला लई जीवर जातो, कारण याची बुडकच लवकर सापडत नाही आणि असं बुंग बुंग तोडावं लागत याला. त्यामुळं अजून लई जीवर येतो वय तोडायला. मग काय मका तर झाली होती तोडून. मग काय सपासप कावळे उचलल्या आणि बैलगाडी भरायला घेतली आपली. तर आता तुम्हाला विचार पडला असेल का बैलगाडीच कमून रानात नाही घातली. तर हे आपलं कंपाऊंड आहे ना, त्याच्यामुळे नाही घातली. आणि हे कंपाऊंड जर काढलं ना डुकरं सगळा नाश करून टाकतील. त्याच्यामुळे बैलगाडी रस्त्याला ठेवून मग मका इकडून अशी व्हावं लागत लांबून. मग काही पद्धतशीर बैलगाडी भरून घेतली, पण नांद्याचं काही खायचं उरकलं नव्हतं. त्याला म्हणलं तू तवर खाय, मी येतो रानातून चक्कर मारून. आणि सकाळचे 8:30 वाजले काही इतकं ऊन चटकायला लागलं होतं, फार घामच निघाला होता.